नेहमीच मुलांना बाहेरून आणून देताय का? हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर लगेच करायला घ्याल. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 1 वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि बारीक असा रवा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तुम्ही जाड रवा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. तर चला रव्याचं एका साईडला ठेवून देऊया. इथे मी 2 केळी घेतलेली आहे. तुम्ही पिकलेली केळी वापरली तरी या ठिकाणी चालणार आहे. आपल्याला ही केळी सोलून घ्यायची आहेत. आज आपण केळीपासून एक अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे पाहू शकता मी दोन्हीसुद्धा केळी सोलून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक पसरट आकाराचं भांडं घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी भरून दूध घेतलेलं आहे. तर आपल्याला सर्वात आधी अर्धी वाटी दूध घालायचं आहे. नंतर लागेल तसं दूध आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला बारीक अशी केळी मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल मिक्सरला का नाही फिरवून घेतली? तर मिक्सरला फिरवली की केळी काळी पडतात. त्यामुळे आपण इथे चमच्यानेच ही केळी मॅश करून घेणार आहे. इथे आपल्याला केळीचे थोडे थोडे सुद्धा यामध्ये तुकडे ठेवायचे होते. त्यामुळे इथे मी चमच्यानेच मॅश करून घेतलेलं आहे. तर चला इथे मी दोन्हीसुद्धा केळी व्यवस्थित अगदी मॅश करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना हो, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तरी ते पाहू शकता तुम्ही, मी केळी अगदी छान व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे. केळी मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून गूळ घालायचा आहे. केळी जर खूप पिकलेली असेल आणि खूप जर गोड असेल तर तुम्ही यामध्ये गूळ थोडासा कमी घातला तरी चालणार आहे. तर इथे मी 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे. तर गूळसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी चमचा एका साईडला ठेवून दिलेला आहे आणि आपलं पावभाजी मॅशर असतं त्याने अगदी छान हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आज आपण केळीपासून मस्त असा पदार्थ पाहणार आहोत. नेहमीच मुलांना आपण बाहेरून आणून देतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्ही लगेच करायला घ्याल. तर गूळसुद्धा अगदी व्यवस्थित मॅश केल्यानंतर आपण जो रवा मिक्सरला बारीक करून घेतला होता तो रवा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि छान अगदी व्यवस्थित एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता तुम्ही रवा घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित मी मॅश करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. जे बघा दुकानामध्ये 10 वालं पॅकेट मिळतं ते इथे मी 1 पॅकेट वापरलेलं आहे. तर मिल्क पावडर घातल्यानंतर तीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. एकसारखंच आपल्याला ज्या दिशेने आपण फिरवतो त्याच दिशेने आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. पोह्याचे 5 ते 6 चमचे या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे. तेल घातल्यानंतर तेलसुद्धा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. कोणी जर पहिल्यांदा हा पदार्थ बनवत असेल ना, तुम्ही जर या पद्धतीने केला तर अजिबातसुद्धा फसणार नाही. अगदी परफेक्ट हा पदार्थ तयार होईल. तर चला अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण एका साईडला 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत इथे मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे. स्टँड ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पातेलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी एका साईडला पातेलं गरम करून घेते. 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे. बेकिंग पावडर घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातल्यानंतर इथे मी 1 चमचा भरून विलायची पावडर घातलेली आहे आणि छान हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण रवा वापरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं. तर आज आपण रव्यापासून आणि 2 केळीपासून छान असा बनाना फ्लेवरचा केक बनवणार आहोत. नेहमीच तुम्ही मुलांना बाहेरून आणून देता तर या पद्धतीने केला तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. कुकरच्या डब्यामध्ये मी बटर पेपर घातलेला आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोरा कागद असतो तो सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. कोरा कागद घ्यायचा, त्याला दोन्ही साईडने सुद्धा तेल लावायचं आणि ते आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. कुकरच्या डब्याला तेल लावून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण मिक्स केलं होतं ते आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे. इथे मी काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते.
तर आपल्याला त्यावरती घालायचे. तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट वापरू शकता. तुम्ही यामध्ये तुटी फ्रुटीसुद्धा वापरू शकता. तर इथे पाहू शकता सगळे ड्रायफ्रूट मी घातलेले आहे. त्यानंतर एका साईडला पातेलं गरम करून घेतलं होतं. त्यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि कुकरचा डबा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही पातेल्याच्या ऐवजी कुकरसुद्धा वापरू शकता, पण कुकरचं झाकण लावताना त्याची आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरचा डबा पातेल्यामध्ये ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कोणतीही जड वस्तू असते ते आपल्याला झाकणावरती ठेवायची आहे. तर इथे मी पळपट ठेवला होता. तर तुम्ही खलबत्ता वगैरे कोणतीही जड वस्तू असेल ती तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला 35 मिनटं बारीक गॅसवर हा केक करून घ्यायचा आहे. तर 35 मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते. तर केक कसा झाला आहे ते कसं ओळखायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरी घ्यायची आणि सुरी बरोबर आपल्याला मधोमध घालायची आहे. तर पाहू शकता सुरी अगदी क्लीन निघालेली आहे. तर आपला केक अगदी व्यवस्थित झालेला आहे. छान असा पाहू शकता स्पंजी केक आपला तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मी खाली उतरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे. त्यावरती एक मी कॉटनचं कापड ठेवलेलं आहे, म्हणजे जी वरची साईड असते तीसुद्धा अगदी व्यवस्थित मऊ राहील. तर इथे पाहू शकता तुम्ही केक थंड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला केक हा कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अगदी मस्त स्पंजी केक हा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे. छान अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत आपला बनाना केक तयार झालेला आहे की नाही. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला केकची रेसिपी दाखवलेली आहे. तर इथे मी तुम्हाला केक कट करून सुद्धा दाखवणार आहे. छान असा मस्त केक तयार झालेला आहे आणि या पद्धतीने केला तर अगदी परफेक्ट रेसिपी तुमची अजिबातसुद्धा फसणार नाही. नक्कीच या पद्धतीने बनाना फ्लेवरचा केक करूनच पहा. आहे की नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला केकची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अजिबातसुद्धा मुलांना बाहेरचा केक आणून देऊ नका. घरीच अगदी कमी साहित्यामध्ये मस्त हा केक तयार होतो. छान असा स्पंजी केक आपला तयार झालेला आहे. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.